नमस्कार, मी ज्ञानदा कदम माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। रोज रात्री 8ची वेळ राखून ठेवा विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्यांसाठी। आज दिवसभरातली प्रत्येक महत्त्वाची बातमी जशी आहे तशी संपूर्ण तथ्यांसह आणि सगळ्या संदर्भांसह साध्या सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे हे बुलेटिन, अर्थात माझा विशेष बुलेटिन। आज बुलेटिनमध्ये काय काय स्पेशल आपण जाणून घेऊया। तर आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या अशा 5 बातम्या। त्यातली पहिली बातमी आहे की विद्यार्थी हे रस्त्यावरती उतरले, परंतु राजकारणाचा शिरकाव या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये नेमका कसा झालेला आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत। तर बातमी क्रमांक 2, न्यायाचा लढा आहे। न्यायाच्या लढ्याला हिंसेचं गालबोट कसं लागलेलं आहे आणि याच हिंसेवरनं राजकारण कसं सुरू झालंय त्याचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। तर तिसरी महत्त्वाची बातमी ही कर्जमाफी संदर्भातली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी, पण त्याचबरोबर म्हणजे कर्जमाफी होत असताना बोगस बियाणांचा ताण किंवा ताप शेतकऱ्यांच्या डोक्याला कसा होतोय त्याचाही आढावा घेणार आहोत। बातमी क्रमांक 4, एक नवीन सायबर फ्रॉड आलाय ज्याचं नाव आहे मनी म्यूल। हे मनी म्यूल नेमकं काय आहे आणि त्या मनी म्यूलमुळे तुमच्या पैशांना, तुमच्या खात्याला कसा धोका निर्माण होतोय तेही बघणार आहोत। आणि एक इंटरेस्टिंग बातमी आहे बदले की आग। आता बदले की आग वगैरे म्हटलं की आपल्याला सिनेमा आठवतो, पण एका मुलानं आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला 23 वर्षांनंतर कसा घेतला त्याचा आढावा आपण या बातमीतून घेणार आहोत। पण सगळ्यात पहिली बातमी ही अर्थातच गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या एका आंदोलनाची। बहुतांश आंदोलनांचं नेतृत्व हे बरेचदा राजकीय नेत्यांनी केल्याचं दिसून येतं, पण सध्या नीट परीक्षेवरनं सुरू झालेलं सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं आंदोलन, सुरुवातीला त्याला अपवाद होतं। हे आंदोलन बरेही काँग्रेस जनता पक्षाच्या नावानं सुरू झालं, पण हा पक्ष अजूनही मान्यता प्राप्त पक्ष नाहीये। सध्या तरी तो केवळ फक्त एका चळवळीच्या स्वरूपात आहे। त्यामुळे आंदोलनाची सुरुवात तरी किमान बिगर राजकीय होती। त्यातील आंदोलक आजही बऱ्याच प्रमाणात हे बिगर राजकीय असल्याचं बोललं जातं, पण पहिल्या टप्प्यात राजकीय रंगापासून दूर राहिलेलं हे आंदोलन आता राजकीय पक्षांनी कॅप्चर करून टाकलंय का, असं काहीसं चित्र निर्माण झालं। याचं कारण म्हणजे देशातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह जवळपास सगळ्याच विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्यामध्ये महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा उत्तर प्रदेशात 37 खासदार असलेला समाजवादी पक्ष असो, हे सगळे पक्ष आंदोलनात सहभागी झालेत। तिकडे विद्यार्थी दिल्लीमध्ये रस्त्यावरती आंदोलन करतायत, राजकीय पक्ष संसदेत आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आवाज उठवतायत। त्यामुळे हे आंदोलन आता विद्यार्थी हितासाठीचं आंदोलन आहे की स्वतःचा राजकीय स्वार्थ किंवा राजकीय विरोध तडीस नेण्यासाठीचं आंदोलन आहे, असा प्रश्न विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर निश्चितपणे मनात निर्माण होऊ लागलाय। तर पेपर फुटी विरोधात सुरू झालेले हे आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर त्याला राजकीय रंगही येताना दिसतोय। आधी बॅकफूटवरती असणारी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी स्वतः या आंदोलनामध्ये उडी घेतली। प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या अन्य खासदारांसह त्यांनी थेट पंतप्रधानांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानाबाहेर तब्बल 3.5 तास धरणं आंदोलन केलं। यावेळी त्यांनी देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं आपल्या पदांचा राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी केली। पोलिसांनी विनंती करून सुद्धा राहुल गांधी काही हटायला तयार नव्हते। अखेर बळजबरीनं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेक खासदार आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं। या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचाही सहभाग होता। राहुल गांधींनी या आंदोलनामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा भेट घेतली, पण त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया केवळ नीट परीक्षेपुरती मर्यादित राहिली नाही। त्यांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट टीका केली। त्यामुळे आंदोलनाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीतनं व्यापक राजकीय संघर्षाकडे एक प्रकारे वळताना पाहायला मिळतोय। हे आंदोलन अजूनही विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई आहे की ते आता सत्ताधारी आणि विरोधकांमधलं राजकीय रणांगण बनू लागलंय, हाही प्रश्न उपस्थित झालाय। Because of the RSS complete takeover of the education system, because of the pracharaks becoming vice chancellors of universities, we have no future.
That's what they're saying. This is not just about education. This is about the future of young people. They watch, they look at Mr. Ambani's wedding and they watch. 1,000 crores being spent over there and they have no money to open a business if they want. They have no future. That is what this is about. This is much bigger than simply education. This is the students of this country saying, in India, we have no future. तर जंतर मंतर पुरतं मर्यादित असलेलं आंदोलन राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरासमोर घेऊन गेले. 3.5 तासांपेक्षा अधिक काळ राहुल गांधी आणि बाकीचे आंदोलनकर्ते जागेवरनं हलत नव्हते, हटत नव्हते. ही परिस्थिती पाहून अखेर सरकारनं काही सकारात्मक पावलं उचलली. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग राहुल गांधींसोबत संवाद साधण्यासाठी, चर्चेसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. सरकार संसदेत चर्चेसाठी तयार आहे असं त्यांनी राहुल गांधींना सांगितलं. पण राहुल गांधी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, मूडमध्ये नव्हते, असंच सिंग यांचं म्हणणं आहे. हमने जब ये बात वहीं पर राहुल गांधी जी के आगे दोबारा रखी तो बोले कि साहब मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए. तो हमने कहा साहब अभी कुछ ही क्षण पहले आपसे बार बार जब पूछा गया कि आपका क्या मुतालबा है तो आपने ये कहा था कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा. लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं. तो बोले साहब ये तो मेरी मर्जी है, मेरी मांगें बदल चुकी हैं. तर एकीकडे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शरद पवार सुप्रिया सुळेंसह अचानक जंतर मंतरवरती पोहोचले. यावेळी पक्षाचे सगळे खासदारही त्यांच्यासोबत उपस्थित होते. याशिवाय ठाकरेंच्या 3 पैकी 1 खासदार राजाभाऊ बाजे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली. शरद पवारांनी कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपकेंची भेट घेतली आणि अभिजित यांच्यासोबत चर्चाही केली. तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावं अशी सगळ्यात पहिली हाक महाराष्ट्रातनं खरं तर उद्धव ठाकरेंनी 13 जुलैला दिलेली होती. त्यानंतरच्या गेल्या 2 दिवसात विरोधी पक्षांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा सुद्धा समावेश आहे. राऊत हे आज आंदोलकांची भेट घेण्यासाठी जंतर मंतरवरती पोहोचले. बाकी समाजवादी पक्ष, आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या आंदोलकांसोबत भेटीगाठी सुद्धा सुरूच आहेत आणि त्याबद्दलच्या राजकीय प्रतिक्रिया काय उमटतात आपण पाहूया. भारतीय जनता पार्टी अपने किसी संगी साथी मंत्री पर दबाव नहीं बना पा रहे हैं और वही कारण है जिसकी वजह से इस्तीफा नहीं हो रहा है. आप 51% आबादी को इग्नोर करके या उसको कुचल के क्या सीख लेके गए? किसी पॉलिटिकल पार्टी के वर्कर नहीं थे, वो युवा थे, पढ़ने वाले स्टूडेंट थे. क्या तस्वीर बनी उनके मन में लोकतंत्र की? वो दिल्ली आए और लाठी डंडे खा के गए. मोदी जी कहते हैं ये एंटी नेशनल थे. मैं कहना चाहता हूँ मोदी जी इस देश के सबसे बड़े एंटी नेशनल आप हैं. ते या देशाच्या व्यवस्थेला संपायला लागली, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपायला लागले होते हे मी पाहिलं आणि म्हणून आता मला असं वाटतं की देशातल्या लोकांना आता कळलं लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला ही सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? संवेदना सरकारच्या मेलेल्या आहेत, मोदी सरकारच्या, अमित शहाच्या, पण आमच्या संवेदना मेल्या नाही. मी खरंच सांगतो, भाजप जे करतंय आज त्यांनी हे भोगायला पण तेच असणार, कारण कधीतरी ते विरोधी पक्षात असणार. हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करत आहे. त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कुणी केली? नीट परीक्षासाठीचं आंदोलन म्हणून सांगितलं जातं. मग तुकडे तुकडे गँग या आंदोलनामध्ये का सहभागी झाली आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की नीट परीक्षेचा सगळा वाद केवळ शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित न राहता तो थेट संसदेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचलाय. अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय. संपूर्ण प्रकरणावरती इतका गदारोळ होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर शोधताना देशातल्या राजकीय आणि सत्ता समीकरणांचा महत्त्वाचा भाग हा विचारात घ्यावा लागतो. धर्मेंद्र प्रधान हे केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री नाहीत, तर ते भाजपचे ओडिशामधील
सर्वात प्रभावी ओबीसी नेत्यांपैकी एक नेते आहेत. अलीकडच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं ओडिशामध्ये ऐतिहासिक यश मिळवलं आणि 20 जागा जिंकल्या. या विजयामध्ये प्रधान यांची संघटनात्मक भूमिका विशेष महत्त्वाची मानली जाते. सोबतच पक्षातील त्यांचं राजकीय वजन, ओबीसी समाजाचा त्यांचा प्रभाव आणि आरएसएस सोबत त्यांची असलेली जवळी या सगळ्या गोष्टी त्यांच्या जमेची बाजू मानल्या जातात. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातला कोणताही निर्णय हा केवळ एका मंत्र्याविषयीचा किंवा एका खात्याविषयीचा निर्णय राहत नाही, तर तो व्यापक राजकीय संदेश देणारा निर्णय ठरू शकतो. त्यामुळे प्रधान यांच्या राजीनाम्यावरनं सरकार सध्या तरी सेफ झोनमध्येच राहणं पसंत करत असल्याचं चित्र आहे. आणि याबद्दल किरेन रिजिजू यांनी सरकारची भूमिका एक प्रकारे मांडली आहे, तीही देखील आपण पाहूया. जिन्होंने पेपर लीक धंधे में जो लिप्त है, जो लोग दोषी पाए गए हैं, जिसको अरेस्ट किया गया है, उसको जेल में डाल करके प्रधानमंत्री जी ने ये अपील भी किया है कि उनका जो सजा है उसको सख्ती से सख्ती सजा कैसे दिया जाए, उसमें सारा टॉप क्लास के वकील लोग भी साथ दें, ताकि जो पेपर लीक जैसे पाप काम किया है उन लोगों को घोर सख्त सजा मिले और आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. तर किरेन रिजिजू यांनी भूमिका स्पष्ट केली की ज्यांनी पेपर फोडले, ज्यांचा पेपर फुटीत सहभाग आहे, त्यांच्यावर कारवाई झाली आणि यापुढे पेपर फुटू नयेत म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण नीट आंदोलनाचे दिल्ली आणि संसदेतले परिणाम पाहिले. पण या आंदोलनाची धग केवळ दिल्लीपुरती, राजधानीपुरती मर्यादित न राहता आपल्या राज्यापर्यंतही पोहोचली आहे. विरोधी पक्षांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आज आंदोलन केलं. कुठे दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा विषय होता, कुठे दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जबद्दल निषेध नोंदवला गेला. मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलन पार पडलं. इथे मनसेच्या शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला, तर बुलढाण्यामध्ये मराठा सेवा संघाकडनं लाठीचार्जचा निषेध नोंदवला गेला. तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्या अंतर्गत महिला सुद्धा सहभागी झालेल्या. तर अहिल्यानगरात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवत या आंदोलनाला आपला पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. तर मुंबईच्या चेंबूर परिसरात पोलिसांनी आंदोलकांना बाहेर पडूच दिलं नाही. तर दिल्लीतल्या आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत आपण पाहूया. एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात. आता दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. याच्या खोलात जर आपण गेलं तर मी काही सगळ्या आंदोलकांवर त्या ठिकाणी कुठलाही आरोप करू इच्छित नाही. काही लोक चांगल्या भावनेने देखील करत असतील, पण हे निश्चित आहे की त्याच्यात असे लोकही घुसलेले आहेत की ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, ज्यांना या नीटशी काही घेणं देणं नाही आहे, ज्यांना केवळ अराजकता तयार करायची. तर हा सगळा विषय केंद्रित कुठे आहे, तर पेपर फुटणं या विषयाशी हा विषय संबंधित आहे. पण पेपर फुटणं ही केवळ एखाद्या परीक्षेमधली त्रुटी नसते, तर ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवरती घाला घालणारी घटना असते. वर्षानुवर्ष अभ्यास करून, वर्षानुवर्ष मेहनत घेऊन पालकांनी कष्टानं उभ्या केलेल्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमांवरती एका पेपर फुटीमुळे पाणी फेरलं जातं. ही केवळ शैक्षणिक चूक नसून ती व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती उभा राहिलेला एक मोठा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी मोठ्या संख्येनं दिल्लीच्या रस्त्यांवरती उतरले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना रस्त्यात चढवलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. लोकशाहीच्या व्यवस्थेत अन्यायाविरोधात आवाज उठवणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे.
विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच अधिकाराचा वापर करत आपल्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवत प्रश्न उपस्थित केले. पण लोकशाही पद्धतीनं सुरू असलेलं हे आंदोलन अचानक हिंसक झालं. घोषणाबाजी, मोर्चे, निषेधाचा उद्रेक झाला आणि या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. तर अनेकांकडनं पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचा जो संताप होता तो एक प्रकारे रास्त होता असं मानलं गेलं. आपल्या भवितव्यासोबत खेळ झाल्याची भावना जर मनात असेल तर सरकारविरोधात घोषणाबाजी होणं, निषेध नोंदवणं आणि रस्त्यावरती उतरून आवाज उठवणं ही लोकशाहीनं दिलेली माध्यमं आहेत. पण जेव्हा याच आंदोलनाचा मार्ग हिंसेकडे वळतो तेव्हा प्रश्न हा केवळ पेपरफुटीचा राहत नाही, तर तो कायदा, सुव्यवस्था आणि लोकशाहीच्या मर्यादांचा सुद्धा बनतो. राजधानी दिल्लीत आंदोलनाच्या दरम्यान जे चित्र निर्माण झालं किंवा समोर आलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ते आंदोलक होते की ते समाजकंटक होते हा प्रश्न अनेकांना पडला. तो चर्चेतही आला, कारण काही ठिकाणी दगडफेक झाली, पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आलं. परिस्थिती इतकी चिघळली की पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या काही जवानांना सुद्धा गंभीर दुखापती झाल्या. इतकंच नाही तर घटनास्थळी वृत्तांकनासाठी आलेल्या, तिथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली, त्यांच्यासोबत शिवीगाळ झाली आणि त्यांनाही गैरवर्तनाचा सामना करावा लागला. एबीपी माझाचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांना धक्काबुक्की होतानाची दृश्य आणि एबीपी न्यूजच्या प्रतिनिधींना सुद्धा अशाच हुल्लडबाजीला सामोरं जावं लागलं. तर पेपरफुटी विरोधातील आंदोलनामध्ये न्यायाची मागणी, पारदर्शक चौकशी आणि जबाबदाऱ्यांवरती कारवाईची अपेक्षा या भावना केंद्रस्थानी होत्या. मात्र आंदोलनाच्या दरम्यान निर्माण झालेल्या हिंसक परिस्थितीमुळे संपूर्ण चित्र बदलून टाकलं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी कठोर पावलं उचलली. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला आणि अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतलं. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना उचलून पोलिसांच्या वाहनामध्ये कोंबलं गेलं आणि हे सगळं काही झालं या आंदोलनात चिरलेल्या समाजकंटकांमुळे. या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांनी सुद्धा हिंसाचारापासून स्वतःला दूर ठेवत ही तोडफोड आणि दगडफेक विद्यार्थ्यांनी नाही तर आंदोलनामध्ये घुसलेल्या काही समाजकंटकांनी केल्याचा दावा केलाय. तर या आंदोलनाच्या दृश्यांनंतर असे अनेक प्रश्न उपस्थित झाले की या आंदोलनामध्ये खरोखरच फक्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत का? कारण विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी पहिल्या दिवसापासून अजिबात हिंसक नव्हते. विद्यार्थी शांतताप्रिय मार्गानं आंदोलन करत होते, परंतु समाजकंटकांचा या आंदोलनामधला सहभागच या आंदोलनाला हिंसक टप्प्यावरती आणून ठेवणारा ठरला अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागली आहे. पोलिसांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीमार केला आणि आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. जैसे ही मैं शुलभ शौचालय की छत पे चढ़ता हूँ वहाँ पे देखता हूँ कि 2 लड़कियां टाइलें घिसने का काम कर रही हैं और 2 लड़के उनको मारने का काम कर रहे हैं. लगभग 50, 100, 200 गिनती नहीं है उन लोगों की. वो कितने लोग थे, वो स्टूडेंट्स भी नहीं लग रहे थे मेरे को. उन्होंने अपने बैगों में पत्थर भर रखे थे और पत्थरों से मार रहे थे. कई लोगों ने मेरे को घसीटा, लड़कियों के मुंह से नाखून मारे गए, उनके मुंह से ये बातें निकली इन्हें जान से मार दो, ये पुलिस के नाने लायक नहीं है. उनका मोटिव भी ये था कि जो भी पुलिस पर्सन उनके हाथ में आएगा उनको जान से मारेंगे. और किसी भी एंगल से वो मेरे को स्टूडेंट्स नहीं लग रहे थे सर. मुंह में गुटके थे, गंदी अभद्र भाषा जो कि एक पढ़ा लिखा इंसान कभी भी इस्तेमाल नहीं करेगा. तर या आंदोलनातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी असे दावे केलेत. त्यांच्या या अशा दाव्यांमुळे किंवा समोर आलेल्या दाव्यांमुळे आणखी एक गंभीर प्रश्न निश्चितच उपस्थित झालाय. मोठ्या लोकशाही आंदोलनामध्ये बाहेरचे घटक घुसून मूळ आंदोलनाची दिशा बदलतात का? आणि जर तसं होत असेल तर अशा घटकांना वेळीच ओळखून रोखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? अशातच दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थिनींना अमानुष पद्धतीनं मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी केला. तर सध्या रुग्णालयामध्ये असलेले सोनम वांगचूक हे आपल्या उपोषणाबद्दल ठाम आहेत. 23वा दिवस आहे आणि आजच्या 23व्या दिवशी सुद्धा त्यांनी रुग्णालयामधलं आपलं उपोषण आंदोलन सुरू ठेवलंय. नरेंद्र मोदी के ऑर्डर पर बहुत ही शर्मनाक है. ये डेमोक्रेसी में नहीं हो सकता. ये डेमोक्रेसी का लक्षण नहीं, ये तानाशाही है. बैरिकेड्स पर बैरिकेड्स पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था. ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहाँ से आए, दिल्ली पुलिस इसका जवाब दे. कल सिविल ड्रेस में भी कुछ लोग जो पुलिस नहीं थे उनके हाथ में भी बैटन दे दी थी, डंडे दे दिए थे. गुंडे भरे थे दिल्ली पुलिस के वर्दी में कल. तर पेपरफुटीवरनं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मूळ मागणी लावून धरत दिल्लीत उभं राहिलेलं विद्यार्थी आंदोलन किंवा जन आंदोलन
आता केवळ परीक्षा व्यवस्थेपुरतं मर्यादित किंवा लिमिटेड राहिलेलं दिसत नाहीये. या आंदोलनामध्ये समाजकंटक घुसल्याचे आरोप केले गेले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राजकीय धग वाढली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न हा निश्चितपणे गंभीर आहे. मात्र आंदोलनाच्या व्यासपीठावरती राजकीय नेत्यांची वाढती उपस्थिती पाहता त्याच्या उद्दिष्टांवरती सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. संसदेमधले विरोधक रस्त्यावरती उतरल्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज अधिक बुलंद झाला की या आंदोलनाला राजकीय रंग चढला याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातला शेतकरी गेल्या महिनाभरापासून दोन गोष्टींची वाट बघतोय. एक म्हणजे पाऊस आणि दुसरी म्हणजे कर्जमाफी. आणि आज यातली एक प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी एबीपी माझाशी बोलताना एक मोठी घोषणा केली. त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. आता या कर्जमाफीचं स्वरूप कसं असेल, त्याची अंमलबजावणी कशी कधी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीची घोषणा काही अजून अधिकृतरित्या झालेली नाहीये. तर यंदाच्या अर्थसंकल्पातच मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. तेव्हाची तारीख होती 6 मार्च 2026. मग आज परत कर्जमाफीचीच घोषणा कशासाठी? त्याचं झालं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची पहिली घोषणा केली तेव्हा त्याची डेडलाईन दिलेली होती 30 तारखेची 30 जूनची. ती डेडलाईन सरकार पाळू शकलं नाही. तेव्हा कृषी मंत्र्यांनी 5 जुलैची नवी तारीख दिली पण ती सुद्धा हुकली. तारखा बदलत होत्या आणि वेळोवेळी तारखा का हुकतायत याची कारणं सुद्धा बदलू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा कर्जमाफीच्या घोषणेपेक्षा त्याच्या अंमलबजावणीची तारीख हवी होती अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि हीच तारीख आज शेतकऱ्यांना मिळाली आहे. स्वतः कृषी मंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना त्याची घोषणा केली आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू. पण या कर्जमाफीसाठी पात्र कोण कोण असेल, कोण कोण याचे लाभार्थी ठरतील आणि किती शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. 2 लाखांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत कर्जाचा यासाठी विचार केला जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चं अनुदान मिळणार आहे. 24 ते 30 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय. 2 लाखांपेक्षा अधिकचं कर्ज असेल तर वरचं कर्ज भरल्यावरच ही कर्जमाफी मिळू शकेल. आणि जेव्हा पहिल्यांदा कर्जमाफीची घोषणा झालेली होती तेव्हा 2019 सालच्या कर्जमाफीचे जे लाभार्थी होते त्यांना 50,000चाच लाभ मिळणार होता. म्हणजे त्यांच्यावरती 2 लाखांचं जरी कर्ज असलं तरी त्यांना केवळ 50,000चाच लाभ मिळणार होता. मात्र ही अट सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काढून टाकली. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली आणि त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ होणार आहे. पण असं असलं तरी शेतकरी नेत्यांना मात्र त्यातही जरा शंकाच वाटते. जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांची संख्या लाखोच्या संख्येने आहेत. त्यांच्या मनामध्ये एक अन्याय झाल्याची भावना आहे. आपण नियमित कर्ज भरलं ही चूक केली का, अशा प्रकारची भावना या सर्व शेतकऱ्यांमध्ये असणं हे बँकेच्या स्वास्थ्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा चांगलं नाही. आणि म्हणून या शेतकऱ्यांचा पुनर्विचार करावा आणि त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावं ही मागणी महाराष्ट्रातले शेतकरी करतायत. त्याचप्रमाणे ज्या कर्जमाफ्या आतापर्यंत झाल्या त्यात वेळोवेळी जे शेतकरी वंचित राहिले त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ देण्याची आवश्यकता आहे. पहिली यादी जाहीर होत असताना या 2 मागण्यांचा विचार राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी तो करावा.
आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारने एक गुड न्यूज किंवा एक प्रकारे दिलासा दिलेला असला तरी दुसरीकडे सुद्धा शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी सरकारी पातळीवरती कसे प्रयत्न सुरू आहेत त्याची बातमी आपण बघूया. शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवरती नाशिक कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. जिल्ह्यातल्या एकूण 15 तालुक्यांमध्ये कृषी विभागानं कृषी सेवा केंद्रांवरती धडक कारवाई केली. बोगस खतं, बियाणं आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवरती मोठी कारवाई झाली आहे. शेतकऱ्यांकडनं प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर नाशिकमधल्या कृषी विभागाच्या भरारी पथकांकडनं अनेक ठिकाणी धाडी पडल्या. एप्रिल ते जुलै महिन्याच्या 15व्यापर्यंत कृषी खात्यानं 266 कृषी सेवा केंद्रांवरती कारवाया केल्या. 108 कृषी केंद्रांना ताकीद दिली आणि नोटिसा बजावल्या गेल्या. 112 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित झाले तर 42 कृषी सेवा केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे कृषी विभागाकडनं 4 कृषी सेवा केंद्रांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिकच्या दिंडोरी, निफाड, येवला, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यांमध्ये ही मोठी कारवाई पाहायला मिळते. साधारणतः आपल्याला माहिती आहे की एकूण तक्रारी संख्या ही 11,584 एवढ्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. आणि त्यामध्ये तालुका तक्रार निवारण समिती ही पाहणी साधारणतः 8,292 ठिकाणची पाहणी केली. आणि सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये 7,422 ठिकाणचे नमुने हे आम्ही घेतले. आणि 7,422 नमुने जे घेतले त्यामध्ये 763 बियाणे हे प्रमाणित आम्हाला आढळून आलेले आहेत. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही ज्या बाबतीप्रमाणे ज्या कंपन्या झाल्या त्यांच्यावरती FIR दाखल केलेले, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा आम्ही. तर बोगस बियाणांच्या विरोधात सुद्धा कृषी खातं आक्रमक झालंय. कृषी खात्याकडनं कारवाईला सुरुवात झाली आहे. पण या सगळ्या बाबतीत बियाणं कंपन्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा पाहूया. आणि कृषी विभागाला माझी एक विनंती आहे की याची जी चौकशी होईल, जी समिती आहे त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन लक्षात ठेवून चौकशी करावी. त्यावेळी त्या पेरणीच्या वेळी नेमकं त्यावेळी किती पाऊस झाला होता, जमीन कशी आहे, तिथे ओलावा होता का, त्याच लॉटमधील इतर ठिकाणचं बियाण्याची उगम बरोबर झाली का, कृषी विभागाच्या तज्ज्ञासोबत कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञाचा आणि कंपनीच्या माणसाचा सुद्धा समावेश शासनाने केलेला आहे. या सगळ्यांनी या सर्व बाबीचा विचार करून खरोखर बियाणाचा दोष आहे का इतर काही दोष आहे असा निष्कर्ष काढावा अशीच माझी विनंती आहे. आणि यापुढची बातमी आहे विशेष महत्त्वाची, कारण बातमी आहे ऑनलाईन फ्रॉड संदर्भातली. भारतामध्ये ऑनलाईन बँकिंग सुरू झाल्यापासून किंवा त्याचं प्रमाण वाढल्यापासून डिजिटल फसवणुकीच्या घटना सुद्धा सातत्यानं घडताना दिसत आहेत. त्यामध्ये दिवसागणिक वाढच होतीये. अशी फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी बाळगण्याच्या सूचना बँकांकडनं सातत्यानं केल्या जातात. पण फसवणूक करणारे वेगवेगळ्या क्लुप्त्या किंवा वेगवेगळ्या आयडिया शोधून काढतात आणि त्यातच आलेली नवीन आयडिया फसवणुकीची ती म्हणजे मनी म्यूल रॅकेटची. हा फसवणुकीचा एक नवा प्रकार आता समोर आलाय. फसवणुकीच्या नव्या प्रकारात आतापर्यंत तब्बल 11 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय. आणि फसवणुकीचे धागेदोरे महाराष्ट्रातले असले तरी सुद्धा फसवणूक झालेले लोक हे परराज्यातले आहेत, म्हणजे दुसऱ्या राज्यातले आहेत. आणि त्यामुळेच या घटनेचं गांभीर्य समोर येत आहे किंवा ते अधोरेखित होत आहे. डिजिटल फसवणुकीचा हा नवा प्रकार धक्कादायक आणि तितकाच धोकादायक सुद्धा आहे. त्या बाबतीत सर्वांनीच सजग राहण्याची गरज सध्या व्यक्त होते. तर ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये हे मनी म्यूल म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आता तुम्हाला निश्चितपणे पडला असेल. लोकांना भीती दाखवायची, त्यांच्याकडनं पैसे उकळायचे आणि तो सगळा पैसा गरिबांच्या नावाने असलेल्या खात्यामध्ये वळवायचा, असं हे रॅकेट आहे. सध्या राज्यामध्ये 3 ठिकाणी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. पण त्यातील फसवणुकीचा आकडा हा 11 कोटी रुपयांच्या घरातला आहे. देशभरात 11 कोटींचा सायबर डल्ला. फसवणुकीचा नवा ट्रॅप मनी म्यूल रॅकेट. 9 राज्यातील फसवणुकीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत. धाराशिवमधील IDBI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमधल्या 2 खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याचं कारण असं की IDBI बँक धाराशिवच्या शाखेत 10,65,60,000 तर SBIच्या 36,92,831 अशा एकूण 11,02,52,000 डल्ला मारण्यात आलाय.
9 राज्यातील 18 नागरिकांची फसवणूक करून या 2 खात्यांमध्ये तब्बल 11 कोटी रुपये वळवण्यात आले. महाराष्ट्र सायबरच्या पोर्टलवर ही खाती संशयित म्हणून आढळल्यानंतर धाराशिव सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारांपासून वाचायचं असेल तर तुमचे अकाउंट डिटेल्स कुणालाही देऊ नका आणि तुमची महत्त्वाची कागदपत्रंही शेअर करू नका. सावध रहा, सुरक्षित रहा. जळगावहून चंद्रशेखर नेवे आणि अमरावतीहून प्रणय निर्बाणसह आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. तर फसवणुकीचा नवा प्रकार नेमका कसा आहे ते आपण आत्ताच बघितलं. याचं पहिलं प्रकरण समोर आलं धाराशिवमध्ये. मुख्य म्हणजे त्यात IDBI आणि स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या प्रसिद्ध बँकांमधील खात्यांचाही समावेश होता. IDBIच्या खात्यामधनं देशभरातील 15 नागरिकांची 10 कोटी 65 लाखांपेक्षा अधिक रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. तर स्टेट बँकेच्या खात्यातनं 3 नागरिकांची 36,92,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं तपासातनं निष्पन्न झालंय. या 2 खात्यांमधनं एकूण 18 नागरिकांची मिळून 11 कोटी 2 लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय. वास्तवात ही खाती महाराष्ट्र सायबर पोर्टलवरती संशयित म्हणून आढळली. त्यानंतर धाराशिव सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 2 अकाउंट्स आम्हाला असे मिळालेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येकी 36,92,000 आणि 10,52,000 या पद्धतीने रक्कम वर्ग करण्यात आली होती. तर सदर अकाउंट्सच्या विरोधात आम्ही आमच्या सायबर पोलीस स्टेशन येथे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या संशयित अकाउंट्सच्या आम्ही पुढे तपास करत आहोत आणि त्यातून इतर गुन्हेगार देखील आम्ही निष्पन्न करत आहोत. आणि या प्रकरणामध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे किंवा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या सगळ्या प्रकरणी बँकेची खाती ही धाराशिवमधली आहेत, म्हणजे आपल्या राज्यातली आहेत. तरीसुद्धा फसवणूक ही देशभरातल्या वेगवेगळ्या 9 राज्यातल्या लोकांची झालेली आहे. सायबर पोलिसांकडे त्यांनी फसवणुकीची तक्रार केली. या प्रकरणातील तक्रारदार हे तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा या एकूण 9 राज्यांमधले आहेत. गरिबांच्या नावानं बँकेचं खातं उघडायचं, गरीब आणि मजूर वर्गातल्या नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो असं आमिष दाखवायचं आणि त्यांच्या नावे बँकेचं खातं ओपन करायचं. त्यानंतर फसवणूक केलेला पैसा या खात्यात वळवायचा. ही अशी फसवणुकीची मोडस ऑपरेंडी होती किंवा पद्धत होती. या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलीस थेट गोव्यात पोहोचले आणि गोव्यातनं त्यांनी 12 आरोपींना अटक केली आहे. अधिकचा तपास केला, त्यामध्ये गोवा येथे आपल्याला याचा ट्रेस मिळाला की तिथून हे सर्व ऑपरेट होत आहे. आपल्या टीमने सायबरचे जे PI आहेत आणि तसेच आमचे बाकीचे अधिकारी आहेत यांनी जाऊन गोवा येथे एक चांगला ट्रॅप लावून आपण रेड हँडेड तिथे 11 आरोपींना पकडलेलं आहे की जे तिथून कॉल सेंटर चालवत होते. त्यांच्याकडे आपल्याला जवळपास 200 सिम कार्ड देखील मिळाले आणि 70च्या आसपास बँक अकाउंट्स मिळालेले आहेत. 9 लॅपटॉप्स आहेत आणि 3 टॅबलेट्स आहेत जे त्याच्यावरून ऑनलाईन गेमिंग चालवत होते. आणि मनी म्युलचं हे रॅकेट जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा समोर आलंय. ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट, पार्ट टाइम जॉब ऑफर आणि डिजिटल अरेस्ट सारख्या विविध सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून देशभरातल्या नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये सापडलेली रक्कम एका बँक खात्यात वळती करण्यात आली. या प्रकरणात 408 खात्यांचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय. 23 गुन्ह्यातून त्याने करोडो रुपयांचं फ्रॉड केलेला आहे आणि त्याची रक्कम त्याने त्या वेगवेगळ्या अकाउंटमध्ये स्वीकारलेली आहे. म्हणून आम्ही सुमोठं स्वतः फिर्यादी झालेलो आहोत आणि याच्यामध्ये लोकांच्या फिर्यादीची आम्हाला गरज नव्हती. जे आमच्या लक्षात आलं की एखादा व्यक्ती म्हणजे एक एरियामध्ये राहतोय आणि तो या प्रकारे फ्रॉड करतोय तर अशा व्यक्तीला आपण पायबंद घातला पाहिजे. पायबंद असंच घालता येईल की ज्या वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे ज्याच्यात म्हणजे जी अमाऊंट जी दिसते की वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्याने स्वीकारलेली ती जवळपास 1 कोटी रुपयापेक्षा जास्त अमाऊंट आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण दिल्लीमध्ये जातोय, कारण दिल्लीमध्ये राहुल गांधींना पोलिसांनी पकडलेलं होतं. ते पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर आंदोलन करत होते आणि राहुल गांधींना छत्रसाल स्टेडियम परिसरामध्ये पोलीस घेऊन पोहोचलेले आहेत. या छत्रसाल स्टेडियमजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांची व्हॅन रोखून धरली आहे. दरम्यान आम्हाला अटक करा किंवा आम्हाला तुरुंगात टाका, काहीही फरक पडत नाही या आशयाची पोस्ट राहुल गांधींनी आपल्या व्हॉट्सॲपवरनं शेअर केलेली आहे. मोदींच्या सत्तेच्या ताकदीपुढे हा आमचा सत्याग्रह अधिक शक्तिशाली आहे असं सुद्धा राहुल गांधी आपल्या पोस्टमधनं म्हणतात.
जंतर मंतरवरती अभिजित दिपकेंचं आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक यांचं सुद्धा अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे नेते या सर्वांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर तब्बल 3-3.5 तास निदर्शनं केली. बदले की आग किंवा सूड असे शब्द ऐकले की डोळ्यासमोर अनेक हिंदी सिनेमे उभे राहतात. शोलेमधला ठाकूर, अग्निपथमधला विजय, दीनानाथ चौहान किंवा वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हिंदी सिनेमात रंगवलेली गेलेली अनेक पात्र. पण आता आपण बघणारी बातमी ही कोणत्याही सिनेमाचं किंवा वेबसिरीजचं स्क्रिप्ट नाही आहे, तर ती महाराष्ट्रातल्या पुण्यात घडलेली सत्य घटना आहे. ही कथा आहे तब्बल 23 वर्ष मनात पेटलेल्या बदल्याच्या आगीची. या कहाणीला सुरुवात झाली 2003 साली. 2 मित्र होते, दिनेश वैद्य आणि संजय देशमुख. दोघे एकत्र मजुरीचं काम करायचे, एकमेकांवर विश्वास ठेवायचे. त्यांची मैत्री अगदी पक्की होती. पण एका किरकोळ वादाची दोघांमध्ये ठिणगी पडली आणि दोघांची मैत्री शत्रुत्वात बदलली. याच वैरातनं संजय देशमुखनं दिनेश वैद्यची हत्या केली. यावेळी दिनेश यांचा मुलगा मंथन अवघ्या 1.5 वर्षांचा होता. लहानपणापासून मोठं होईपर्यंत मंथनच्या मनात त्याच्या वडिलांच्या हत्येच्या सुडाची भावना तीव्र झाली आणि वडिलांचा हत्यारा संजय देशमुख तुरुंगातनं बाहेर पडल्यानंतर मंथननं त्याची हत्या करत आपला बदला पूर्ण केला आणि हत्येच्या घटनेची पार्श्वभूमी ऐकून पोलीसही चक्रावून गेले. मुख्य आरोपी जो मंथन वैद्य आहे याच्या वडिलाचा म्हणजे दिनेश वैद्य यातील मयत जो संजय कडू देशमुख आहे याने 2003 किरकोळ वादातून खून केलेला होता. त्यासंबंधी 2003 विश्रामबाग पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये तो सुटलेला आहे. तर या खुनाचा रिव्हेंज म्हणून त्याचा जो मुलगा आहे मंथन दिनेश वैद्य व त्याचे 3 इतर साथीदार यांनी हा खून केलेला आहे. आणि या बातमीसोबतच माझा विशेषच्या आजच्या भागात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत ताज्या बातम्यांसह, महत्त्वाच्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.